पहलगाम हल्ल्यातल्या 5 संशयित दहशतवाद्यांच्या घरांवर केंद्र सरकारचा बुलडोझर। सारे दहशतवादी करत होते लष्कर ए तोयबाचं काम। पुलवामा, कुलगाम आणि शोपियानमध्ये कारवाई। पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये कसून शोध मोहीम। दहशतवाद्यांच्या मागावर भारतीय लष्कर, एनआयए सह तपास यंत्रणांकडून पहलगाम, शोपिया भागातले शेकडो संशयित ताब्यात। मार्च महिन्यात निश्चित झालं होतं हल्ल्याचं ठिकाण आणि स्थळ। लष्कर ए तैयबाच्या सैफुल्लाच्या नेतृत्वात 5 कमांडर्सनी रचला कट। पाकिस्तान आर्मी, आयएसआयचाही कटात सहभाग असल्याचे भारताकडे पुरावे। पाकिस्तानला एक थेंबही पाणी देणार नाही, भारताचा निर्धार। 3 टप्प्यात सिंधू कराराला स्थगिती। धरणांची उंची वाढवण्यासह गाळ उपसा करून साठवण क्षमता वाढवणार। पाकिस्तानच्या आयएसआयकडून जम्मू काश्मीरमध्ये आणखी हल्ले करण्याची गुप्तचर संस्थांची माहिती। भारतीय रेल्वे काश्मीरी पंडित निशाण्यावर। जम्मू काश्मीरच्या उत्तर, मध्य आणि दक्षिण भागासाठी अलर्ट जारी। पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्या काश्मीरी तरुणाच्या कुटुंबियांना एकनाथ शिंदे यांची 5 लाख रुपयांची मदत। आदिल हुसेन शहाचा पर्यटकांना वाचवताना मृत्यू। आदिलमुळे वाचले अनेक पर्यटकांचे प्राण। महाराष्ट्राचे पोलीस हरामी, जगातले सर्वात अकार्यक्षम। शिवसेना आमदार संजय गायकवाडांनी तोडले तारे। पोलिसांनी महिनाभर हरामीपणा सोडला तर सगळं सरळ होईल असं वक्तव्य। शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्याच्या चर्चांना खुद्द चंद्रहार पाटलांकडूनच पूर्णविराम। उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचं केलं स्पष्ट। सामंत जुने मित्र म्हणून भेटल्याची कबुली। मुंबईतील प्रश्नांबाबत मनसेकडून प्रति महापालिका सभागृहाचं आयोजन। मनसेकडून सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण, तर भाजप सहभागी होणार नाही। भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्याकडून पुण्यातल्या दगडूशेठ मंदिरात गणेश याग। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नड्डा पुण्यात। पश्चिम रेल्वेवर आज दुपारी 1 ते उद्या रात्री 12 पर्यंत मेगा ब्लॉक। 35 तासांच्या मेगा ब्लॉकमुळे लोकलच्या 163 फेऱ्या रद्द। मध्य रेल्वेवरही उद्या सकाळी 8 ते दुपारी 12:30 पर्यंत मेगा ब्लॉक। मुंबईतील एल्फिन्स्टन पूल 2 दिवस सुरू राहणार। नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर MMRDA कडून बैठकीचं आयोजन। तोडगा निघाल्यास पुलाचं काम सुरू होणार। ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांच्यावर आज व्हॅटिकन सिटीमध्ये अंत्यसंस्कार। डोनाल्ड ट्रम्पसह अनेक देशाचे दिग्गज राहणार उपस्थित। भारतातून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूही सहभागी होणार। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।